नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण नेहमी शेतकऱ्यांना भेटत असतो, उद्योजकांना भेटत असतो, त्यांच्याकडनं त्यांच्यासोबत त्यांच्या व्यवसायाचा प्रवास जाणत असतो. मात्र आज आपण भेटणार आहोत एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला. कोण आहेत, काय करतात, त्या सगळ्याबद्दल जाणून घेऊया. पण सुरुवातीला स्वागत करूया अश्वमेधचे शिलेदार रावसाहेब रोहिणीकर यांचं. स्वागत आहे आपलं. खरं तर रावसाहेब, माझी जर माहिती चुकत नसेल तर आपण या सगळ्या चळवळीत एक फोटोग्राफर म्हणून होता. सुवर्ण कोकणचे जेवढे कार्यक्रम व्हायचे ते छानपैकी ते शूट करणं, त्याचं प्रेझेंटेशन करणं, या डीव्हीडी आमच्यापर्यंत पोहोचतात त्याचे सगळे फोटोग्राफर आहेत. पण आज रावसाहेब हे फोटोग्राफर न राहता किंवा कुठल्या इव्हेंटचं फक्त भाडं न घेता एक वेगळे उद्योजक झालेले आहेत. एका वेगळ्या उद्योजका पर्वाकडे आपण गेलात. कुठला उद्योग सुरू केला? आम्ही आता कुक्कुटपालन चालू केलंय. अच्छा. 15 तारखेला आम्ही त्याची भूमिपूजन केलं. अच्छा. आणि 17 तारखेला बॅच पण टाकलेली आहे. 6246 पिल्लं आम्ही आता सध्या टाकली. 6246? हो. अच्छा. अगदी 6246 पिल्लं टाकली. आणि आम्ही म्हणजे मी ऍक्च्युली आहे फोटोग्राफर, व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफी. तर हे इकडे सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे मी जेव्हा पहिली शूटिंग केली तेव्हा सुवर्ण कोकण होतं. तर सुवर्ण कोकण मग नंतर सामर्थ्य महाराष्ट्राचे झाले. पण जेव्हा मी शूटिंगला जायचो तेव्हा हे एवढं सगळं काय आहे, कसं काय होत आहे, मग आपणही शेतकऱ्याचाच मुलगा आहे, मग आपण काही करावं का, मग काय करायचं, तर मग साधी पोल्ट्री बांधायची तर 10-12 लाख रुपये खर्च आहे. मग हे कसं शक्य होईल आणि नंतरचं प्रोसिजर कसं. तर ऋषीसर आम्ही 9 माणसं एकत्र आलो. वाळवे सर आहेत, शैलेश शृंगारे आहेत. तर आम्ही फक्त 30,000 रुपये प्रत्येकी काढून आज आमची बॅच चालू झालेली. फक्त 30,000त आम्ही उद्योजक बनलोय आणि तुमच्या समोर आज आलेलो आहे. नक्कीच. थोडंसं फोटोग्राफी बद्दल येऊया. आज आपण असलेले एक व्यावसायिक म्हणून होता, फोटोग्राफर म्हणून या सगळ्या गोष्टीशी जाता. पण उद्योग म्हटला, व्यवसाय म्हटला तरी एक प्रकारची ते चढ उतार असतात, आर्थिक सैर असतात. तो अनुभव आणि आताचा अनुभव कसा वेगळा आहे? म्हणजे तो अनुभव म्हणजे एवढी धावपळ आणि हे असायचं. पण सतीश सरांच्या बरोबर आम्ही जेव्हा हे शूटिंग हे ते इकडं एक इव्हेंट तिकडे एक इव्हेंट, हे काय चाललंय ते करता करता कधी म्हणजे मी आज उद्योजक आहे हे मला असं वाटतंय की सतीश सरांबरोबर राहून एक म्हणजे फोटोग्राफर एक उद्योजक बनवू शकतो. कसं शक्य आहे? श्रीमंत उद्योजक. आणि आज म्हणजे मी आज बॅच टाकली आहे याचं मला खूप हे वाटतंय की लोक बोलतात की नाही ठीक आहे चाललंय, हे पैसे कुठून आणायचे, हे फक्त म्हणजे आम्ही आता 30,000 जमा करून जर एक उद्योजक बनवू शकतो. आणि सतीश सर नेहमी सांगतात की ह्या बँकेचं लोन किंवा अनुदान हे ते त्याच्या मागे पळू नका. मग बोलला आम्ही कसं उद्योजक होणार ना. मग फक्त रेंटवर आम्ही पोल्ट्री घेऊन सगळं त्याचं नियोजन करून अगदी व्यवस्थितपणे आज आमचा उद्योग चालू झालेला आहे. मी याच गोष्टीकडे येणार होतो की खूप वेळा असं म्हटलं जातं की किंवा किंबहुना जेवढे कृषी विकासात्मक कार्यक्रम आहेत त्या प्रत्येक अभ्यासक्रमात एक गोष्ट सांगितली जाते की बँकांची अनुदान कुठले आहेत, सरकारकडनं मिळणाऱ्या सबसिडी कुठल्या आहेत, गव्हर्नमेंटच्या देणाऱ्या स्कीम कुठल्या आहेत, या सगळ्याचा विचार करून आपण आधी त्यांच्याकडे दानपात्र घेऊन जायचं, त्यांचे पैसे घ्यायचे आणि मग व्यवसाय करायचे. पण सुवर्ण कोकणमध्ये बँक हा विषय नसतो, सरकार हा विषय नसतो. तुमचं तुम्ही आणि तुमच्या सोबत असणारी माणसं. श्रीमंतीबद्दल म्हणजे तुम्ही व्यावसायिक आहात, फोटोग्राफर आहात, इव्हेंटच्या गोष्टीनं माहितच असेल तुम्हाला की माणूस पैसा म्हटलं की तो एकत्र कसा राहील त्याचा जास्त विचार करत असतो. मात्र या चळवळीत तुमच्यासोबत आणखीन काही माणसं आहेत आणि ती सगळी एका विचारानं एकत्र येऊन एकत्र पैसा कमवतात. सुवर्ण कोकण बेसिकली हे पहिलं शिकवतो तुम्हाला की एकत्र कसं यावं आणि एकत्र राहूनही पैसा कसा कमवता येतो. तुमची आणि तुमच्या सहकाऱ्यांची काय ओळख करून द्या. कोण कोण आहेत, काय काय म्हणून करायचं? आमच्या सोबत टोटल आम्ही 9 सहकारी आहेत. संतोष वाळवे सर आहेत. आणि माझ्या माहितीनुसार या 9 पैकी एकही व्यावसायिक नाहीये. अगोदर त्यांचे वेगवेगळे व्यवसाय आहेत. प्रत्येकाचं कोण जिथे आम्ही पालवला ठेवला तो सिक्युरिटीमध्ये कामाला असायचा. त्याची 12 तासाची ड्युटी, सहकारी नाही आला तर परत 12 तास, परत आपले 12 तास. आज तो पोल्ट्रीचा मालक म्हणून तिथं आहे. तो तिथे राहतोय, स्वतः जेवण बनवणं सगळं आणि खूप आनंदाने करतोय. आणि मलाही खूप असं वाटतं की आम्ही सगळ्यांनी कामं वाटून घेतलेत, प्रत्येकाने काहीतरी काम वाटून घेतलंय, ते सगळं व्यवस्थितपणे पार पाडत आहे. आणि आम्ही एकत्र कसं आलो की सर नेहमी सांगायचे की
पैसा म्हणजे एकाने जमा करून चालत नाही. सतीश सरांनी सांगितलं की तुम्ही सर्व जर एकत्र आलात ना तर काहीतरी होईल. तर कसं यायचं एकत्र, मग अग्रीमेंट करा, मग तो काम वेळ देईल की नाही. पण आमचं असं व्यवस्थित चाललंय, अगदी नियोजनपूर्वक सर्व काही, म्हणजे जसं ठरलं तशाप्रमाणे सगळं चाललंय. नाही रावसाहेब, तुम्ही त्या 9 जणांचा चेअर आहात म्हणून तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांबद्दल, ते कोण कोण आहेत, म्हणजे अगदी रितेश असेल किंवा ह्या सगळ्या सहकाऱ्यांबद्दल सांगा. संतोष वाळवे सर आहेत, शैलेश शिंगारे आहेत, रितेश आहे, दिनेश आहे, माझा एक आहे, सचिन पालव आहेत. असे आम्ही सगळे सहकारी मिळून हा व्यवसाय चालू केलाय. आम्ही फक्त काय करायचो, कार्यशाळेला जाणार, मजा करणार, हे करणार. पण म्हणलं आपण जर एकत्र आलो तर काही करू शकतो का. मग पैसा हे ते, पण मला खरोखर मी परत एकदा सांगतो, 30,000चा उद्योग आम्ही आज चालू केलाय. फक्त 30,000 रुपये, एकही रुपया एक्स्ट्रा नाही टाकला. नक्कीच रावसाहेब, थोडंसं थांबवतो तुम्हाला. या क्षणीचे कार्यक्रम बघतायत त्यांच्यासाठी सांगतो, सुवर्ण कोकणच्या जेवढ्या कार्यशाळा होत आहेत किंवा तुमच्यापर्यंत ज्या डीव्हीडी येत आहेत त्या डीव्हीडीचा असणारा हा एक कॅमेरामन आहे, आणि त्या कॅमेरामनचा किंवा हा सगळा शूट इव्हेंट करून असणारा एक माणूस म्हणजे रावसाहेब. रिसेप्शनला नाव, काउंटरला नाव नोंदवणारी ज्या कोणी दोघे जणी असायच्या त्यातली 2 माणसं, तिथल्या सगळ्या हॉलचा व्यवस्थापन करणारी ही सगळी 2 माणसं, अशा 8 ते 9 माणसांनी एकत्र आले. आणि रावसाहेब त्यांचं प्रतिनिधित्व आहे. आपण पैसा प्रत्येक गोष्टीत कमवतो, पण उद्योजक झाल्यानंतर पैसा कमवतो त्याचा आनंद काय असतो तो या क्षणाला स्टुडिओत मी अनुभवतोय. रावसाहेबला प्रत्येक बोलताना मी उद्योजक झालोय, मी काहीतरी अचीव्ह केलंय, मी कशाचा तरी मालक झालोय. तुम्ही कुठला जॉब करता त्यापेक्षा मालक झालोय ही जी गोष्ट आहे ना, ती लाख रुपये देऊनही अनुभवता येत नाहीये, आणि ती आज रावसाहेबकडे. बोलतोय रावसाहेब तुझ्याकडे. या सगळ्या व्यवसायातली श्रीमंती लक्षात घेतली ना की त्यातले तोटेही लक्षात येतात. आज तुमच्याकडे तसं पाहायला गेलं तर अनुभव नाहीये, भीती नाही वाटली. कारण मी तुला सांगतो, पोल्ट्री शब्द म्हटला ना की माझ्या लहानपणापासून 1992 पासून एक गोष्ट प्रत्येक जण सांगतो, पोल्ट्री म्हटला बर्ड फ्लू, अशी म्हणजे तो एकच आजार, आणि एकदाच झाला, त्यानंतर पुन्हा झाला नाही. त्यानंतर जे पारंपरिक आजार आहेत ते साथीचे असतात किंवा जे घरगुती कोंबड्यांना असतात तेही होतात. पण आता मात्र उद्योग करताना अशा प्रकारचा व्यवसाय आला, आपण लॉस झालो तर अशा प्रकारची घाबरवणारे खूप असतात. त्या भीती तुम्हाला नाही वाटत? नाही, भीती याच्यासाठी नाही वाटली की आमच्याकडे जे तज्ञ लोक आहेत, जसं काय आम्ही आता कुकुटकू हे करतोय, तर पात्रे, कुणाल पात्रे सरांनी सगळं आम्हाला ते बर्डिंग वगैरे सगळं तेच देणार आहे, आणि पिल्लही त्यांनाच विकायची. तुम्हाला म्हणजे लॉसचं असं काही नाही. तुम्ही जर व्यवस्थितपणे व्यवस्थित संगोपन केलं त्या पिल्लांचं, आणि व्यवस्थित त्यांची निगा राखली, पाणी देणं, जेवण देणं, त्यांना 2च गोष्टी लागतात. त्या जर व्यवस्थितपणे पार पाडल्या तर काही लॉस तर हा नाहीच आहे. आता मी सांगू शकतो लॉस अजिबात नाही, म्हणजे जराही नसणार आहे त्यात, कारण लॉसचं हे येऊच शकत नाही त्यात. नक्कीच. एक महत्वाचा प्रश्न की आता हे सगळं करायचं ठरवलंय, तुम्ही आता त्याला वेळ कसा देता? कारण आपल्याकडे लोकांचं असं आहे, म्हणजे तुम्हाला मी प्रातिनिधिक स्वरूपात असं म्हणतोय की मी मुंबईत आहे रे, म्हणजे माझ्याकडे पगार आहे, मी गावी जाऊन काहीतरी केलं असतं, पण इथनं मला हलता येणं शक्य नाही. ही प्रत्येकाची आपली जबाबदारी, आपली ड्युटी असते ना, ती जगात त्याला सगळ्यात मोठी वाटते. माझ्यासारखं दुसरं कोण काम करत नाही, बरं ते कसली असो, मी 9 तासाच्या बाहेर काम करू शकत नाही, तर मी खूप काही केलं असतं. अशा माणसांसाठी काय सांगाल की तुम्हाला हे शक्य होतं का की तुमची इकडची मुंबईतला जॉब सांभाळूनही रायगडमध्ये पोल्ट्री ही करणं शक्य होतंय का? हे महत्वाचं आहे, कारण आम्ही 9 माणसं एकत्र आलोय, आणि म्हणजे आमच्याकडे वेळ नाही, पैसाही नाही, जमीनही नाही, तरी सुद्धा आम्ही करतोय. त्याचं कारण असं आहे की आपली स्वतःची इच्छा सर्वात पहिले तुमची इच्छा असायला पाहिजे. आणि सुवर्ण कोकण म्हणजे काय, असं काही हे नाही. सुवर्ण कोकण मध्ये हेच शिकवलं जातं. सतीश सर प्रत्येक कार्यशाळेला येऊन हेच सांगतात की तुम्हाला फक्त करायचं असेल तरच सुवर्ण कोकण मध्ये या, नाहीतर लोक येतात रविवारची पिकनिक बनवू असं तसं, आणि व्यवसाय होणार नाही. सगळे मिळून एकत्र आलात तरच हा व्यवसाय हे होऊ शकतं. आणि आम्ही आता सर्व 9च्या 9 लोक एकच दिवशी तिथे जाणार नाहीये. कधी मी जाणार आहे, कधी माझे सहकारी जाणार आहे, म्हणजे आम्ही वेळ वाटून घेतलाय. आणि एक आमचा जो तज्ञ आहेत तिथं पालव म्हणून, ते तिथेच राहणार आहे. राहणं त्यांचं ते स्वतः सगळं करतात, जेवण वगैरे ते. आणि प्रत्येकाने वेळ दिलाय, ज्या वेळेला बॅच निघणार त्या वेळेला आम्ही सगळे जाणार. आणि असं काही नाहीये की तुम्हाला स्वतः व्यवसाय करायचा, म्हणजे आता कोंबड्यांचं म्हणलं की तिथं वास येतो, हे ते
उद्योजक बनायचं तर काहीतरी तुम्हाला सहन करायलाच लागेल, नाहीतर तुम्ही फक्त असे उद्योजक बनू शकत नाही. नक्कीच, म्हणजे उद्योजक बनायचं झालं तर आपण सगळ्याच गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि असं नसतं की कुठल्या गोष्टीत दुर्गंधी येतो म्हणून. कारण जर तुम्ही अत्तराचा व्यवसाय करायचा झाला तरी विशिष्ट क्षणानंतर तुमचं डोकं बणबणू लागतं. कुठल्या गोष्टीचा मानसिक त्रास आपल्याला होतो ना, या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. रावसाहेब कॅमेरामन आहेत, त्यांच्याच गोष्टीचा एक संदर्भ लक्षात घेऊन सांगतो. आयुष्यात सगळ्या गोष्टी नजरेसमोर घडत असतात. कुठली गोष्ट कुठल्या क्षणाला क्लिक होते त्याच्यावरती लार्जर दॅन लाईफ आणि लाईफ टाईम अचिव्हमेंट बनते. तो क्षण फक्त आपण टिपायचा असतो, कारण तो क्षण तुमचं आयुष्य बदलवतो. सुवर्ण कोकणच्या चळवळीत कॅमेरामन म्हणून सुरुवात करणारे आणि आता या सगळ्या पोल्ट्री फार्मचे एक मालक, संयुक्तरित्या असलेले मालक झालेले असे रावसाहेब रोहिणीकर आहे. रावसाहेब, याला एक सुंदर नाव आहे, तो म्हणजे पुरुष बचत गट. त्यातल्या चळवळीचं एक्स्ट्रा पाऊल आहे. आणि हे जरी पाऊल असलं तरी सगळ्या माणसांनी एकत्र येऊन केलेली गोष्ट आहे. मी वारंवार जी गोष्ट म्हणतोय की तुम्ही सगळेजण एकत्र आलात आणि आज श्रीमंतीकडे स्वतःहून सामूहिकपणे आपण काहीतरी करू हा विश्वास आहे. या सगळ्या माणसांच्या एक मर्यादा आहेत आणि सगळी माणसं विखुरलेली आहेत. म्हणजे तुमच्या बोलण्यातलं एक वाक्य सुंदर होतं की ज्यांच्याकडे पैसा नाही, ज्यांच्याकडे जमीन नाही, ज्यांच्याकडे अनुभव नाही, अशी सगळी माणसं श्रीमंत होण्याच्या एका रस्त्यानं हातात हात धरून चालले. या सगळ्या हातात हात धरून चाललेल्या माणसांबद्दल पुन्हा एकदा. आमचं म्हणजे आम्ही सर्व सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे जे आमचं ऑफिस आहे त्यातलेच आम्ही सगळे सहकारी आहे. रितेश करगोटकर, आता रितेश म्हणजे ऑफिसमध्येच काम करतो. मी अजून प्रशांत, ते आमचे ऑफिसमध्ये त्यांचं स्वतःच एक जॉब करून ते ऑफिसमध्ये टाइम देतात आणि आमच्या बरोबर आहेत. संतोष वाळवे आहेत, शैलेश शृंगारे, हे सगळे लोक काहीतरी करतात आणि आम्ही हा ऑफिस स्टाफ आहे. म्हणजे आमचं काम सुवर्ण कोकणचं आहे, पण तरी सुद्धा आम्ही एक उद्योजक म्हणून आज पुढे आलेलो आहे. आणि त्यात आम्हाला कधी काही हे वाटलं नाही की आपलं ऑफिस सांभाळून कसं हे वेळ देता येईल. विचारतो, असं कधी झालं नाही का? किंवा कारण आपण एका चळवळीत असतो ना, तीच चळवळ स्वतःसाठी उभी करायची नसते, असा एक प्रत्येक कंपनीचा रूल अँड रेग्युलेशन असतो. असं कधी तुमच्या बाबतीत झालं नाही की तुम्ही हे सगळं करतायत आणि परब सरांनी सांगितलं नाही नाही तुम्ही ते एम्प्लॉई आहात, तुमचं तुम्ही काम करा, हे स्वतंत्र नाही, आपण इतरांना करायचं? हे एक खूप इंटरेस्टिंग आहे. कारण आम्ही जेव्हा एकत्र आलो, सगळं झालं, तर बोललो आता हे सरांना जर माहिती पडलं तर काय होईल. तर सरांना मग बोललो आम्हाला आता सांगायचं नाही, थोडं नंतर सांगूया. आणि ओपनिंगच्या 4 दिवस अगोदर आम्ही सरांना सांगितलं, सर कुठेतरी बाहेर चाललेले. त्यांनी तो वेळ काढून सगळ्यांना फोनवरून शुभेच्छा हा आशीर्वाद दिला की खूप चांगलं केलंय तुम्ही. आणि मला एवढं लेट कळवलं. मी म्हणलं सर एक तुम्हाला एक काहीतरी न्यूज द्यायची होती, गुड न्यूज म्हणून. आणि मग ते पण सरांनी त्यात अशा शुभेच्छा दिल्या. आणि सर नंतर एक वाक्य अजून बोलले की मला तुम्हाला बघायचे होते की तुम्ही काय करता का, कारण मी थोडी सांगणार की तुम्ही हे करा, तुम्ही स्वतःहून एकत्र येतात की हे मला बघायचं होतं ना खूप. आणि सगळ्यांना म्हणजे सरांनी अशी थाप मारल्यासारखं आम्हाला वाटलं की खूप काहीतरी आपण केलंय म्हणून. नक्कीच, या क्षणाला मलाही थोडंसं फिलिंग जेलस असं झालंय. तुम्ही सरांना सांगितलं, मला सांगितलं असतं तर मी तुम्हाला 31,000 दिले असते. मित्र, हा भाग असा आहे, आपण आपल्या सोबत असणाऱ्या माणसांसोबत ज्यावेळी त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं विश्वास टाकतो किंवा ती माणसं स्वतःवर जेव्हा विश्वास टाकतात ना, त्याचवेळी खऱ्या अर्थानं उद्योगाचं श्रीमंतीचं पर्व खऱ्या अर्थानं पुरू लागतो. याच माणसांसाठी चालवलेली ही चळवळ आहे. आणि पहिल्यापासून या प्लॅटफॉर्मवरून आपण वारंवार बोलतो की लोक पैसा स्वतःपुरता मर्यादित ठेवतात, हा विचार काही काळासाठी बाजूला ठेवतात. इथे येणारी लोक ही तुमच्या श्रीमंतीबद्दल बोलत असतात आणि तुम्ही त्यांच्या सोबतीला राहून श्रीमंत होऊ शकतात. मुंबईत नेहमी गोष्ट सांगितली जाते की लोक तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत. या चळवळीच्या लोक तुम्हाला पुढे जाण्यासाठी स्वतः मागे राहतात. ही काय आहे चळवळ समजून घ्या. स्क्रीनवर असणाऱ्या फोन नंबरशी कॉन्टॅक्ट करून पुढच्या कार्यशाळांबद्दल बोलतोय. पुढची कार्यशाळा 28 मेला कराड येथे आहे, त्याच दिवशी नाशिक येथे दुसरी कार्यशाळा आहे, तर 29ला पुणे आणि त्याच दिवशी जळगावला येथे कार्यशाळा आहे. या कार्यशाळेत जर सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा. रावसाहेब, या प्रत्येक कार्यशाळेला, प्रत्येक अभ्यास दौऱ्याला आपण असता आणि खऱ्या अर्थानं म्हणजे या अगोदर आपण वेगवेगळे इव्हेंट केले आहेत. व्हिडिओग्राफर म्हणून आपण आपल्या कार्यक्रमाची सीडी देतोय. आज असं युग चाललंय की ह्या सगळ्या गोष्टी सीडी किंवा डीव्हीडी किती पाहिल्या जातात हा प्रश्नच असतो. एक नॉमिनल खर्च म्हणून त्याच्याकडे सगळं पाहिलं जातं, म्हणजे लग्न समारंभाच्या. पण या कार्यशाळेच्या डीव्हीडीला आज प्रचंड मागणी येते. कसं वाटतं स्वतःहून आणि त्यात नेमकं काय असतं?
नाही, ह्या डीव्हीडी ज्या असतात, आपण दिवसभर कार्यशाळा मध्ये बसलेलो असतो, पण काही पॉइंट जे असतात ना ते आपण लक्षात नाही ठेवू शकत. मग त्या ज्या डीव्हीडी आहेत त्या आपण प्रत्येक वेळेला जर बघितली तर त्यातलं काय नेमका पॉइंट आहे, कोण काय कसं बोलतात ते सगळं उलगडून बघता येतं. नाहीतर काय होतं, आपण दिवसभर कार्यशाळा अटेंड केली, कधी बाहेर गेलो किंवा कार्यशाळा सोडून वगैरे, आणि घरी गेलो तर काही नसतं आपल्या हातामध्ये. तर डीव्हीडी फार महत्वाची गोष्ट आहे. आणि पहिल्या ज्या आपण डीव्हीडी हे करायचो त्यापेक्षा आताच्या ज्या डीव्हीडी आहेत त्या खूप म्हणजे लेटेस्ट हे केलेल्या आहेत, जबरदस्त ह्या डीव्हीडी बनवलेल्या आहेत. आणि त्यात व्यवस्थित अशी माहिती दिली, खूप चांगली माहिती दिली आता ज्या नवीन डीव्हीडी बनवल्या आहेत त्या. आता आपण नवीन ज्या डीव्हीडी देतो ना त्या खूप अपडेट दिलेल्या आहेत, सगळ्या माहिती व्यवस्थितपणे रेकॉर्ड करून देतो आपण आता. नक्कीच या सगळ्याच्या निमित्तानं जे अजूनही व्यावसायिक आहेत किंवा जे अजूनही नोकरदार आहेत त्या सगळ्यांनी बिझनेसकडे वळावं, शेतीकडे वळावं, असं स्वानुभवावरून काय सांगाल तुम्ही त्यांना? हो, कारण आज असं झालंय की शेतकरी म्हणजे एक माझा छोटा अनुभव आमच्या गावाकडे, एक गावचा अनुभव सांगतो. शेतकरी हा शिक्षण तर घेतलंच पाहिजे त्याने, कारण आपण जर आता काही आजार किंवा काही झालं तर आपण एखाद्या दुकानात जातो, तो काहीतरी औषध देतो, ते मारून मोकळं होतं. आपल्याला कळतच नाही की काय म्हणजे त्याने काय दिलं. आणि थोडं तरी शिक्षण हे महत्वाचंच आहे. आणि जर मुंबईत लोक जे शिक्षित आहेत त्यांनी जर उद्योग केला तर ते कधीही लॉस होऊ शकत नाही, कारण त्यांना पुस्तकी ज्ञान असतं, सगळं काही असतं. आणि गावी तुम्ही जर काही उद्योग चालू केला तर कोण कसं बोलतं की नोकरदार भेटत नाही. नोकरदार फार भेटतात, पाहिजे तेवढे भेटतात, फक्त तुम्हाला नोकर शोधण्याची गरज आहे. तुमच्याकडून तुम्हाला स्वतःला शोधता आले पाहिजे नोकरदार. नाहीतर म्हणजे असं काही नाही की याचा प्रॉब्लेम त्याचा प्रॉब्लेम. आता आम्ही एवढं सगळे काम जॉब करून सगळी आमची मेंबर्स जॉब करतात, तरी सुद्धा आज आम्ही उद्योजक आहे, तरी आम्हाला म्हणजे आणि नोकराचा काही प्रॉब्लेम येत नाही. नक्कीच कुठली गोष्ट मनापासून शोधली आणि त्यातली आपली तन्मयता असली की या सगळ्या गोष्टी सहज साध्य होतात. आज या सगळ्या स्वतःच्या प्रवासानंतर तुम्हाला स्वतःला वैयक्तिक काय प्राऊड फील होते सुवर्ण कोकणबद्दल आणि सतीश परब यांच्याबद्दल? मी जेव्हा सुवर्ण कोकणचे हे शूटिंग चालू केली तेव्हा मी पहिले तर लक्ष पण नाही द्यायचो. मी फक्त एक शूटिंग करायचो शांतपणे गप्प बसून, आणि नंतर याच्यातनी अशी आवड निर्माण झाली की कसं काय म्हणजे हे बोलतात याच्यावर काय आपण हे करायचं. आणि मी स्वतःच तिथं बसून हे करायचो. कोण बोलायचं मी एवढं उत्पन्न घेतात एवढं, मग बोललं आपण का नाही करावं. मग आपण करणार तर जागा, पैसा आणि मॅनपॉवर काहीही नव्हती, तरी सुद्धा आज म्हणजे मी म्हणजे आम्ही 9 लोक आहे, पण मी माझी पोल्ट्री आज चालू केलेली आहे. नक्कीच हा आत्मविश्वास प्रत्येकासाठी फार महत्वाचा असतो. आणि रावसाहेब रोहिणीकर त्या आत्मविश्वासाचं आणि कर्तबगारीकडे पडणाऱ्या पायवाटेवरचं पहिलं पाऊल आहे असंच आपण म्हणू शकतो. या सगळ्या गोष्टीतनं एक सिद्ध होतं की तुम्हाला कुठल्याही अडचणी असतील किंबहुना तुमच्या असलेल्या मर्यादा या खूप वेळेला तुमचं फार मोठं कार्यक्षेत्र बनतात. फक्त आपण आपल्या मर्यादाकडे कशा पद्धतीनं पाहतो हे त्यातलं सगळ्यात मोठी गोम आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुम्हाला जर तुमच्या कार्यक्षेत्रात ज्याला तुम्ही मर्यादा समजता त्या मर्यादातलं जर सोनं करायचं असेल तर सुवर्ण कोकणच्या पुढच्या आठवड्यात होणाऱ्या कार्यशाळेला नक्की भेट द्या. पुढच्या आठवड्यात 28 मेला कराड येथे कार्यशाळा होते, तर त्याच दिवशी दुसरी कार्यशाळा नाशिकमध्ये होते, तर 29ला पुणे येथे कार्यशाळा होते आणि दुसरी कार्यशाळा ही जळगाव येथे होते. या 4ही कार्यशाळांमध्ये देशी गाईची श्रीमंती, मत्स्योत्पादनातली श्रीमंती, नगदी उत्पादनातली श्रीमंती, वनौषधी यातली श्रीमंती आणि कुक्कुटपालनातली श्रीमंती या सगळ्याबद्दल भरभरून बोललं जाणार आहे. आणि ही एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा बदल करणारी नक्की असू शकते. रावसाहेब आज इथं आलात, तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलं आणि एक व्हिडिओग्राफर त्याच कुक्कुटपालनच्या पोल्ट्री फार्मचा एक मालक, सामूहिक मालक म्हणून अशी एक ओळख निर्माण केली आहे. या सगळ्या चळवळीसाठी आणि पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.